definition of threshing. So what is threshing? It is process of detaching grains from ear head or from the plant. तर काय आहे थ्रेशिंगमध्ये काय केलं जातं, जे ग्रेन आहेत, जे दाणे आहेत ते वेगळे केले जातात. कुठून वेगळे केले जातात? आयदर फ्रॉम इयर हेड और फ्रॉम दी प्लांट. तर थ्रेशिंग काय एक प्रक्रिया आहे. इट इज द प्रोसेस, एक प्रक्रिया आहे. कशाची प्रक्रिया आहे की इयर हेड पासनं त्याचे जे ग्रेन्स आहेत, धान्याचे जे ग्रेन्स आहेत, ज्याला आपण शब्द वापरलेला असतो आयदर पॅनिकल, कॉब्स और पॉड्स. So grains are separated from the grains from the either it is panicle, cob or pods. So it is called panicle. जे गव्हाचं जे दाणे असतात ते पूर्ण सेपरेट केलं जातं, दॅट इज द पॅनिकल्स. अशा पद्धतीने गहू जेव्हा मॅच्युअर होतोय त्यावेळेस गहू याच्या आतमध्ये असतो आणि याच्यापासून जे गव्हाचं वरचं कवर काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतो आपण थ्रेशिंग. थ्रेशिंगमध्ये काय केलं जातं, वेन मॅच्युअर वीट होतो त्यावेळेस त्याच्या पॅनिकल्स असतात आणि त्या पॅनिकल्सपासून गहू वेगळी करण्याची प्रक्रिया थ्रेशिंग त्याला असं म्हणतात. किंवा जेव्हा मेज असतो त्यावेळेस त्याच्या कणसांना कॉब्स म्हणतात आणि त्या मक्याच्या कणसांपासून त्याचे जे दाणे आहेत ते वेगळे करण्याच्या प्रक्रियेला पण थ्रेशिंग म्हणतात. सो दीज आर कॉल्ड दी कॉब्स. आणि जर गहू असेल तर त्याला म्हणतात पॅनिकल्स. आणि शेंगा असतील, जसं चवळी असेल, तुमचं मूग असेल, ते कुठनं काढतात तर शेंगांपासून काढतात, शेंगांना म्हणतात पॉड्स. मग शेंगांपासून त्याचं चवळी, मूग वगैरे वेगळं करण्याच्या प्रक्रियेला पण शब्द वापरलेला आहे थ्रेशिंग. सो व्हॉट इज थ्रेशिंग? थ्रेशिंग इज द प्रोसेस ऑफ डिटॅचिंग ग्रेन्स फ्रॉम द इयर हेड और फ्रॉम द प्लांट. अँड प्लांट मे बी आयदर पॅनिकल, कॉब और पॉड. देन थ्रेशिंग मेथड्स. So there are 3 common methods of threshing. त्याच्यामध्ये 3 पद्धती आहेत. नंबर 1 मॅन्युअल लेबर, नंबर 2 बाय ॲनिमल, नंबर 3 बाय मशीन. तर पहिली मेथड आहे बाय लेबर. तर लेबर मेथडमध्ये काय केलं जातं, आफ्टर वेळानं जेव्हा त्याचं हार्वेस्टिंग केल्यानंतर ह्या पेंड्या ज्या असतात ह्या अशा जोडल्या जातात आणि ह्या जोडल्यानंतर याचं जे पॅनिकल्स आहेत त्यापासून त्याचं तांदूळ असेल, गहू असेल तो सेपरेट केला जातो. सो दिस इज द ट्रॅडिशनल मेथड्स थ्रेशिंग बाय लेबर. सो यू कॅन लुक इन दिस इमेज, यू कॅन लुक इयर आर द सम पेंडा. याच्यामध्ये काही पेंड्या दिसतात. या पेंड्यापासून याचे इयर हेड्सपासून याचे दाणे जे ग्रेन्स आहेत ते वेगळे केले जातात आणि याला म्हणतात थ्रेशिंग बाय मॅन्युअल लेबर. देन सेकंड मेथड इज थ्रेशिंग बाय ॲनिमल. थ्रेशिंग बाय ॲनिमलमध्ये काय केलं जातं आहे की अशा प्रकारे जे पेंड्या आहेत शेतामध्ये या कट केलेल्या आहेत ते एका अशा मैदानामध्ये आणून टाकल्या जातात. ओके, असं प्रकारे यू कॅन लुक, दिस इज द सर्क्युलर ग्राउंड. या ठिकाणी हे ॲनिमल्स आहेत. ही ॲनिमल्सची जोडी आहे, ही जोडी अशी फिरत असते आणि त्यांच्या पायाखाली हे ग्रेन तुडवले जातात आणि ते दिवसभर असे गोल गोल फिरत असतात. आणि एक व्यक्ती बघा इथे ही काही पेंड्या त्याच्या पायाखाली लोटत असतो आणि जे तुडवल्यानंतर याच्यातनं जे काय ग्रेन सेपरेट केलं जातं. दिस इज द टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस अँड व्हेरी लेबरियस मेथड. परंतु या पद्धतीने दिस इज द कॉमन मेथड. विलेजेसमध्ये ही पद्धत कॉमनली वापरली जाते. तर या मेथडमध्ये बघा इथे आता हे पेंड्या जे आहेत त्या पेंड्यापासून ग्रेन इथे वेगळं केलं जातं आणि ह्या पेंड्यानंतर एका बाजूला टाकल्या जातात आणि नंतर हे जे काही ग्रेन इथे झालेले जमा ते याच्या हवेद्वारे त्याचं सेपरेशन करून त्याच्यातनं ग्रेन्स मिळवले जातात. सो दिस इज द थ्रेशिंग मेथड बाय ॲनिमल्स. त्यामध्ये एक ग्राउंड आहे, या ठिकाणी हे सारवलेलं ग्राउंड असतं, या ठिकाणी पेअर ऑफ ॲनिमल्स आहेत, हे गोल गोल फिरतात. So this is the threshing by animal. Then third method is threshing by machine. So threshing by machine मध्ये you can look, this is the image of threshing by machine. So with the increase of mechanization in farms, threshing machines are getting popular day by day and different types of threshers are used. So याच्यामध्ये बघा हा इंजिन ऑपरेटेड थ्रेशर इथे आहे, डिझेल इंजिन आहे, याची पॉवर इथे दिली जाते. या ठिकाणी हा दिस इज द फीड, इथून जे पेंड्या आहेत इथे टाकल्या जातात, या आतमध्ये जातात. इथे याच्यामध्ये त्याचं आतमध्ये इथे सिलेंडर असतो, ड्रम असतो, त्याच्यामध्ये त्याचं बीटिंग होतं, त्याचे ग्रेन सेपरेट होतात आणि आपल्याला सेपरेट झालेले ग्रेन एका बाजूला इकडे मिळतात. तर दिसत आता बऱ्याच ठिकाणी आता हे आपल्याला वापरताना दिसत आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड पॉवर थ्रेशर.
So this is the example of power thresher. So now let's see in detail what is power thresher. It is a machine operated by prime movers such as electric motor or engine. आता हे जे power thresher आहे, it is either operated by diesel engine or electric motor. आता याच्यामध्ये काय फंक्शन्स आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस पॉवर थ्रेशर? तर त्याच्यामध्ये त्याचे 5 फंक्शन्स आहेत. देर आर 5 फंक्शन्स. नंबर 1 फंक्शन बघा. आता पहिलं फंक्शन्स काय आहे थ्रेशर्स? टू फीड द हार्वेस्ट टू द थ्रेशिंग सिलेंडर. आता इथे बघा हा फीड आहे, ह्या ठिकाणून ह्या पेंड्या इथे टाकल्या जातात. सो नंबर 1 इज टू फीड हार्वेस्ट. देन नंबर 2 फंक्शन टू थ्रेश द ग्रेन आउट ऑफ द हेड. आता याच्यामध्ये ज्या पेंड्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे इयर हेड तिथे सेपरेट केले जातात इथे. नंबर 3 टू सेपरेट द ग्रेन फ्रॉम द स्ट्रॉ. आता याच्यामध्ये स्ट्रॉ, त्याचा जो पालापाचोळा आणि काड्या ज्या असतात त्या एकत्र असतात, त्या सेपरेट केल्या जातात. त्यासाठी इथे फॅन असतो, ब्लोवर असतो आतमध्ये, आणि त्यामुळे सेपरेशनचं काम होतं, टू सेपरेट द ग्रेन फ्रॉम द स्ट्रॉ. देन नंबर 4 टू क्लीन द ग्रेन. याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या वापरलेल्या असतात. सीव्ज, देर आर द सीव्ज आर यूज, अँड ड्यू टू दॅट सीव्ज द क्लिनिंग ऑपरेशन्स इज परफॉर्म. Also with the help of air blower the cleaning operation is performed. And number 5 function is to put the grain in the bag. यामध्ये जे काय फायनली तयार झालेलं ग्रेन आहे ते बॅग्समध्ये इथे जमा करण्याची व्यवस्था असते. अँड नंबर 6 फंक्शन इज टू मेक द भुसा सुटेबल फॉर ॲनिमल फीडिंग. एका बाजूने इथं भुसा पण येत असतो की जो आपण ॲनिमलला फीड करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे power thresher आहे. So what is power thresher? So power thresher is a machine which is either operated by electrical motor or engine. Then function of power thresher, त्याच्यामध्ये 6 फंक्शन आहे. पहिलं फंक्शन आहे फीड, इथनं फीड करणे. सेकंड फंक्शन आहे थ्रेश करणे. नंबर 3 फंक्शन आहे सेपरेट करणे ग्रेन्स. नंबर 4 टू क्लीन द ग्रेन. अँड नंबर 5 टू पुट द ग्रेन इन द बॅग. अँड नंबर 6 टू मेक द भुसा. देन टाईप्स ऑफ पॉवर थ्रेशर. आता हे पॉवर थ्रेशरमध्ये बघा आतमध्ये असं याच्या आतमध्ये इथे सिलेंडर असतो. सो दिस इज द कॉल सिलेंडर. इथनं याचं फीड केलेलं असतं, इकडनं असं इथे फीड केलेलं आहे. ही सिलेंडर आणि ह्या कणकेवच्या मध्ये जातं आणि ह्या ठिकाणी मग त्याचं जे ग्रेन्स आहेत ते सेपरेट होतात. तर याचे 5 प्रकार पडतात. हॅमर मिल टाईप, रासबार टाईप, स्पाइक टूथ टाईप, इंडिकेटर टाईप अँड ड्रमे टाईप. त्याचे 5 टाईप कशावरनं पडतात? ह्या ड्रमवरनं पडतात. हा ड्रमचा डिझाईन कसा केलेला आहे तर त्यावरनं त्याचे 5 टाईप्स पडलेले आहेत. देन कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर. तर काय, व्हॉट इज कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर? इट इज मशीन designed for harvesting, threshing, separating, cleaning, collecting grain while moving through the standing crop. सो याच्या अगोदर आपण काय बघितलं आहे की आपल्याला जे ऑपरेशन्स हे सेपरेटली केले जातात. कोणते ऑपरेशन्स? थ्रेसिंग, सेपरेटिंग, क्लिनिंग, कलेक्टिंग. परंतु ह्याच्या नावातच बघा कंबाईन शब्द आलेला आहे. सो व्हॉट इज म्हणजे कंबाईन? ही सगळे ऑपरेशन्स कंबाईनली केले जातात. सो यू कॅन लुक इन दिस इमेज. ह्या ठिकाणी आता इथे कोणतं ऑपरेशन चालू आहे? हार्वेस्टिंगचं चालू आहे ऑपरेशन. म्हणजे इथे बघा इथे कटर बार्स असतात. इथे ही स्टँडिंग, आता इथे फॉर एक्झाम्पल इथे इज व्हीट क्रॉप. सो इन व्हीट क्रॉप इथे हे व्हीट स्टँडिंग क्रॉप कट केलं जातं. ओके. सो फर्स्ट ऑपरेशन इज हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंगचं काम केलं आहे. त्यानंतर थ्रेशिंग करण्यासाठी बघा यू कॅन लुक इन दिस इमेज. सो आफ्टर हार्वेस्टिंग इथे बघा हार्वेस्टिंग केल्यानंतर हे जे क्रॉप आहे या ठिकाणी कन्वेअर आहे. या कन्वेअरवरनं इथे पुढे जातं. ह्या ठिकाणी ड्रम आहे बघा. म्हणजे हा आता आपण जो पॉवर थ्रेशर बघितला हा याच्यामध्ये अटॅच केलेला आहे, ह्या मशीनमध्येच कंबाईन केलेला आहे. मग इथे हार्वेस्ट केलेला जो व्हीट आहे किंवा व्हीटच्या ज्या पेंड्या आहेत त्याही पुढे जातात. इथे ड्रम आहे आणि ह्या ड्रममध्ये इथे काय होतं आहे त्याचं सेपरेशन होतं आहे, थ्रेशिंगचं काम होतं आहे. इट इज ऑलरेडी वन टाईप ऑफ थ्रेशर. सो थ्रेशिंग ऑपरेशन इज परफॉर्म. ऑल्सो आफ्टर थ्रेशिंग सेपरेटिंग क्लिनिंग ऑपरेशन इज परफॉर्म. सो याच्यामध्ये सेपरेशन होतं, क्लिनिंग होतं आणि जो फायनली इथे जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो इथे स्टोअर केलेला आहे. आणि एकदा त्याचं कॅपॅसिटी भरली की इथे हा कन्वेअरच्या थ्रू असा इथे कलेक्ट केला जातो. ते बघा तुम्ही आता जो तयार झालेला गहू आहे, जो व्हीट आहे, रेडी व्हीट आहे, तो आता इथे दुसऱ्या ट्रॉलीमध्ये इथे भरलेला हा जातो. सो काय आहे कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर? तर एक यंत्र आहे. दिस इज द वन काइंड ऑफ मशीन विच परफॉर्म
all operations combinedly. So it is a machine designed for harvesting, threshing, separating, cleaning, collecting the grain while moving through standing crop. आता बघा स्टँडिंग क्रॉप आहे इथे त्या शेतातून ते काम करत असतानाच आपल्याला इथे तयार बियाणं मिळतं. आता हे कुठे वापरलं जातं? ज्या ठिकाणी मोठी शेती आहे, जसं व्हीटमध्ये काय असतं की ज्या ठिकाणी जास्त मोठ्या क्षेत्रावरती हे मशीन उपयुक्त ठरतं. छोटे शेतकरी असेल तर ते पॉवर थ्रेशरचा वापर करतात. मोठे शेतकरी जसं पंजाबमध्ये आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये आहे किंवा अमेरिकेमध्ये आहे, अशी मोठी मशीन्स वापरली जातात. नाव व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर? त्याच्यामध्ये आता 5 याचे मेन फंक्शन्स आहेत. या कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर यंत्रामध्ये जे कार्य आहेत ते 5 प्रकारचे आहेत. सो पहिलं कार्य काय आहे? व्हॉट इज द फर्स्ट फंक्शन? कटिंग द स्टँडिंग क्रॉप. सो यू कॅन लुक इन दिस इमेज. इथे कटिंग केलं जातं बघा. इथे जे आहे हे कटर आहे, इथे कट केलं जातं स्टँडिंग क्रॉप. आता गहू आहे बघा, हा गहू मॅच्युअर झालेला आहे, तर हा शेतामध्ये सुकलेला आहे आणि एक पहिलं फंक्शन काय आहे मग त्याचं? कट करणे. कट द स्टँडिंग क्रॉप. देन फीडिंग द क्रॉप टू द थ्रेशिंग युनिट. आता याच्यामध्ये बघा इथे कट केल्यानंतर इथे कन्वेअर आहे आणि या कन्वेअरमधनं हे इथे पुढे फीड केलं जातं. सो इट इज फीड टू दी. इथे आता इथे थ्रेशर आहे, थ्रेशरला इथनं हे फीडिंग केलं जातं. सो फर्स्ट ऑपरेशन कटिंग, सेकंड ऑपरेशन फीडिंग, तिसरं ऑपरेशन आहे थ्रेशिंग. थ्रेशिंग ऑपरेशन पण इथेच केलं जातं, थ्रेशिंग द क्रॉप. नंबर 4 फंक्शन इज क्लिनिंग द ग्रेन. या ठिकाणीच क्लिनिंगचं ऑपरेशन पण केलं जातं. आणि नंबर 5 कलेक्टिंग द ग्रेन्स इन कंटेनर. या ठिकाणी एक कंटेनर आहे, त्या ठिकाणी कलेक्ट केले जातो. सो अशा प्रकारे 5 फंक्शन्स परफॉर्म केले जातात कंबाईनद्वारे. नंबर 1 कटिंग, फीडिंग, थ्रेशिंग, क्लिनिंग अँड कलेक्टिंग द ग्रेन्स इन कंटेनर. देन व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर? या कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर यंत्राचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत? म्हणजे तर बघा, पहिला त्याचा ॲडव्हान्टेज आहे इट सेव्ह द कॉस्ट ऑफ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग द क्रॉप. हा एका साधारणपणे तासाला याच्यामध्ये आता जसं डिझेलचा रेट असेल त्या पद्धतीने ताशी 500 रुपये 1500 रुपये वगैरे घेतले जातात आणि एका तासामध्ये जवळपास हा अर्धा हेक्टर 1 हेक्टर वगैरे एरिया त्याच्यामध्ये कवर करू शकतो. म्हणजे जवळपास याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये कॉस्ट ऑफ हार्वेस्टिंग सेव्ह होते. ट्रॅडिशनली जर आपल्याला हे करायचं म्हटलं तर लेबर लावले पाहिजे, प्रथम त्याचं हार्वेस्टिंग केलं पाहिजे, त्या पेंड्या सुकवल्या पाहिजे, नंतर थ्रेशिंग केलं पाहिजे. याची कॉस्ट काढली तर आपल्याला इथे बचत होताना दिसते. सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर, सेविंग द कॉस्ट ऑफ हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. सेकंड, इट रिड्यूस लेबर रिक्वायरमेंट इन द फील्ड. याच्यामध्ये फक्त एक त्याचा ऑपरेटर असतो आणि तो ऑपरेटर ड्रायव्हर फक्त काम करतो. आणि आपल्याला जर ट्रॅडिशनली बघितलं हार्वेस्टिंग करायचं असेल तर 10-15 लेबरची गरज असते. परत थ्रेशिंग करायचं असेल तर एक 5 ते 8 लोकांची गरज असते. अशा प्रकारे एक 20-25 लोकांची गरज असते. तर या ठिकाणी एका व्यक्ती फक्त एक ड्रायव्हरची गरज असते. सो इट रिड्यूस लेबर रिक्वायरमेंट ऑफ द फील्ड. Then number 3 advantage, the grains can be obtained easily from the crop and thus risk of fire, rain and other hazards are minimized. आता ह्या यंत्राद्वारे काय होतं आहे की फटकन काम होतं. म्हणजे एका तासामध्ये 1 हेक्टर समजा एरिया जर कवर झाला असेल आणि तो जर ट्रॅडिशनल पद्धतीने करायचं म्हटलं तर त्याला 5 ते 7 दिवस लागतात. म्हणजे 5 ते 7 दिवसामध्ये जर पाऊस आला किंवा कधी आग लागण्यासारख्या घटना होतात तर त्यामुळे काय होतं की ह्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. परंतु यामध्ये काय आपल्याला असं वाटतंय की पाऊस येऊ शकतोय उद्या, तर आपण लगेच हे यंत्र बोलून एका तासामध्ये हार्वेस्टिंग करून घेऊ शकतो. सो दिस इज द big advantage of this combine harvester thresher. The number 4, it clean the field earlier which permit the easy dry weather farming. यामुळे काय होतं, अगोदरच कापणी झाल्यामुळे हे शेत हे दुसऱ्या पिकासाठी लवकर तयार होत आहे. As the grains comes in hand earlier, there is every possibility of good profit in the market. आता याच्यामध्ये हार्वेस्टिंग करतानाही आपलं साधारणपणे 1-2 तासामध्ये हे इथे आपलं जे ग्रेन आहेत ते आपल्या ताब्यात मिळतं. याच्यामध्ये जे ग्रेन आहे हे 1-2 तासामध्ये शेतात नातात. बघा इथे बघा, आता 5 मिनटापूर्वी इथं शेतामध्ये उभं होतं आणि लगेच 10-15 मिनटानंतर लगेच इथं आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आलेलं आहे. यामुळे काय फायदा होतो आहे आपल्याला की यामुळे असा फायदा होतो की शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो.
अँड नंबर 6, इफ द स्ट्रॉ हॅज टू बी यूज ॲज ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर यामध्ये काय होतं आहे या यंत्रामध्ये की हे बघा, या ठिकाणी जो स्ट्रॉ आहे हा इथे पाठीमागे शेतात पडला जातो, त्यामुळे दॅट कॅन बी यूज ॲज अ ऑर्गॅनिक मॅन्युअर. याच्यामध्ये जो काय स्ट्रॉ आहे तो शेतातच पडतो, परंतु बाकी ट्रॅडिशनल मेथडमध्ये काय होतं आहे की तो स्ट्रॉ दुसऱ्या ठिकाणी नेऊन पडला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये वेस्टेज जाऊ शकतो. सो दीज आर द 6 ॲडव्हांटेजेस ऑफ कंबाईन हार्वेस्टर थ्रेशर. Then, though there are some advantages, there are also some disadvantages. What are disadvantages? Number 1, हाय इनिशियल कॉस्ट. या यंत्राची जी किंमत आहे जवळजवळ 15 लाख 20 लाख अशी आहे, त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने फार जास्त किंमत आहे. अँड नंबर 2, अनॲडॅप्टेबल फॉर मिक्स फार्मिंग. ज्याच्यामध्ये समजा इथे गहू असेल, शेजारी ज्वारी असेल, तर तुम्ही हे कंबाईनली कापू शकत नाही. हा त्याचा एक डिसॲडव्हांटेजेस आहे. तर देर आर ओनली 2 डिसॲडव्हांटेजेस, हाय इनिशियल कॉस्ट अँड अनॲडॅप्टेबल फॉर मिक्स फार्मिंग. Then